नमस्कार मित्रांनो, माझं नाव कोमल. मी मोलकरीण म्हणून काम करायचे. माझे मालक अगदी शहरात असायचे, मात्र त्यांचे वडील खूप आजारी असल्यामुळे ते घरी असायचे. मालक नोकरीसाठी अगदी शहरात होते. मालकीण पण चांगल्या कामाला होती, त्यामुळे त्यांना वेळ भेटायचा नाही. मात्र त्यांचे वडील नेहमी आजारी असायचे आणि त्यांच्या देखभालीचं काम मला मिळालं होतं. मी तिथेच राहायला होते. ते मला वेळेवर पगार द्यायचे. मालकांचे वडील म्हणजे खूपच वयस्कर होते. त्यांच्या देखभालीसाठी मी असताना नेहमी त्यांची तपासणी करायला डॉक्टर घरी येत असायचे. त्या दिवशी पण तसंच झालं. डॉक्टर येणार होते, मात्र मी माझ्या रूममध्ये होते आणि डॉक्टर आले. पण मालक झोपले असताना डॉक्टरनी माझ्यासोबत काय केलं आणि मग माझ्या खोलीत येऊन, बाई गं, त्या रात्री थंडीमध्येच कसा त्यांचा कमालीचा आणि वेगळाच असलेला दिला आणि चांगलंच सुंदर क्षणाचा कसा अनुभव घेतला. मी मात्र ओरडू पण शकत नव्हते. मला पण नंतर कसा आनंद भेटला ती सगळी कथा मी तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी जर चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करा. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कोमल आहे. मी एक विधवा बाई, वयानं साधारणतः अगदी 35 ते 38 मधली. मात्र दिसायला अजून मी तरुण आणि देखणी आहे. मला तसं कोणी नाही. मी मिळेल ते आणि लागेल ते काम करायचे, कारण की माझं आपलं म्हणणारं कोणीच नव्हतं. मी परगावाला राहायला होते. अशीच मला कामाची खूप गरज होती. अशीच एका मालकाशी आणि मालकिणीची माझी ओळख झाली. सुरुवातीला मला वाटलं की एवढं काम नसेल. मात्र साहेब मला म्हटले की माझे वडील खूप आजारी असतात. आता आमची आई पण नाही आणि मी एकुलता एक आहे. माझी बायको पण नोकरीसाठी शहरात इथे राहते. मग मला गावी जाता येत नाही आणि वडिलांना पण इकडे घेऊन येता येत नाही. वडिलांना शहरातलं वातावरण अगदी जमत नाही आणि ते सारखे आजारी असतात. ते गावाकडे आमचं शेती आणि घर आहे. तुम्हाला तिथेच राहावं लागेल आणि वडिलांची देखभाल करावी लागेल, असं ते मला म्हटले. तुमचा काय पगार असेल ते देईन. सुरुवातीला मला नकोच वाटत होतं की कोणाची अशी कशाला सेवा करायची. मात्र अगदी सावलीला निवांत बसून काम होतं आणि पगार पण चांगला होता. राहण्या खाण्याची पण सोय होती माझी. मग मी विचार केला आणि मी तिथे कामाला राहू लागले. मी दिसायला अगदी तरुण आणि देखणे होते. रंगाने जरी सावळे असले तर मात्र स्वतः अंगाने चांगलीच देखणी आणि माझा बांधा अगदी कोरीव आणि आखीव रेखीव होता. अनोळखी व्यक्ती आणि एखादी नवीन व्यक्तीने जरी पाहिलं, अगदी सहज माझ्या प्रेमात पडेल एवढंच माझं आकर्षक अगदीच देहबोली होती. त्या दिवशी मला आठवत आहे, माझ्या मालकांची तपासणी करायला नेहमी डॉक्टर यायचे आणि नेहमी मी त्यांच्याशी बोलत होते. पण त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे, मालकांची तपासणी करायला जो डॉक्टर आले होते ते मात्र वेगळेच होते. मी नेहमी मालकांना फोन करायचे आणि सगळं सांगायचे, कारण की मालक रोज दिवसातून जसा वेळ भेटेल तसं मला सांगायचे की त्यांच्या वडिलाची कशी तब्येत आहे हे मला फोन करून सांग. त्यांनी मला साधा मोबाईलसुद्धा घेऊन दिला होता. मात्र मालकिणींना काहीसुद्धा त्यांची काळजी नव्हती. त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे. साहेबांचा फोन आला आणि ते म्हटले की वडिलांच्या चेकिंगसाठी डॉक्टर येणार आहेत, मात्र त्यांना थोडासा वेळ लागेल. ते गावातलेच होते. मी म्हटलं बरं ठीक आहे. तोपर्यंत मी घर सगळं आवरून घेतलं. मी माझ्या रूममध्येच होते. संध्याकाळचे 9 वाजले तरी कोणी आलं नाही. मी म्हटलं की सकाळी येतील, त्याच्यात काय आहे एवढं. मी वाट पाहतच होते. त्याच वेळेस संध्याकाळचे अगदी 9:30 झाले. कोणाची तरी गाडी येऊन त्या घरासमोर उभी राहिली. मी मात्र रूममध्ये होते. बाहेर जाऊन बघणार तोपर्यंत ते डॉक्टर नव्हते, दुसरंच कोणीतरी तरुण आला होता. मी म्हटलं तुम्ही कोण? त्यावेळेस त्यांनी नाव विचारलं आणि ते म्हटले की मी डॉक्टरच्या इथेच कामाला आहे. डॉक्टरनी मला इथे पाठवलं चेकिंगसाठी. मी म्हटलं की होय का, तुम्हाला पाठवलं आहे का? त्यावेळेस तो तरुण म्हटला की डॉक्टर कुठेतरी बाहेर गेलेत. मी पण हेच काम करण्यासाठी नवीनच आलो आहे तिथे. मी म्हटलं बरं, पेशंट कुठं आहे? त्यांनी विचारलं आणि त्यांना घेऊन मी रूममध्ये गेले. मात्र माझी नजर त्याला पाहत होती.
तो खूपच अगदीच वेगळ्याच पद्धतीने मला पाहत होता आणि माझ्यावर त्याची जणू काही अगदी नजरच हटत नव्हती. सारखा माझ्याकडेच पाहत होता. मी मात्र लाजले. माझ्यासोबत असा कधी अनुभव घडला नव्हता. मात्र मी त्याला घेऊन रूममध्ये गेले आणि दाखवू लागले. तोपर्यंत ते मालक अगदी गाढ झोपेमध्ये होते. मी उठवले आणि त्यांची चेकिंग वगैरे केलं. त्यांनी औषधं येताना आणली होती. ती सगळी औषधं दिली आणि औषधं किती शिल्लक आहेत ते लिहून घेतलं. मला उद्या मालकाला सांगायला लागेल, हे रोजचंच काम असायचं. मग काय, तो तरुण म्हटला की बरं तुम्ही बाहेर या, तुम्ही झोपा. पेशंटला झोपाय सांगितलं आणि ते बाहेर आले. त्यांनी मला त्यांच्याजवळचे औषध दिलं आणि कुठल्या वेळेस कोणतं औषध घ्यायचं आहे ते सांगितलं. त्यावेळेस खूपच थंडी होती. येताना खूपच थंडी वाजली असेल असं मला त्यांना वाटलं. मी म्हटलं की तुम्ही कुठले? त्यावेळेस तो म्हटला आम्ही बाहेर गावचाच आहे, मात्र मालकाच्या इथे म्हणजे डॉक्टरांच्या इथे राहतो. तुम्ही ह्यांच्या कोण? असं त्यांनी मला विचारलं. मी म्हटलं की मी इथे कामाला आहे. तो म्हटला की होय, तुमचं गाव कोणतं? असं थोडीशी विचारपूस झाली. तुम्ही एकट्याच राहता मग? मी म्हटलं की हो, त्याच्यात काय आहे. त्यावेळेस मुद्दाम त्याने पाहावं म्हणून माझी आज खूपच इच्छा होऊ लागली होती. त्याने मुद्दाम पाहावं म्हणून मी हळूच थोडासा पदर खाली घेतला. त्याच्यामधून माझे अगदी आखीव आणि अगदी सहज उठून दिसणारे माझे ते 2 रसाळ त्याला दिसले आणि तो चकितच झाला. त्याची नजर मात्र हटता हटत नव्हती. मी मात्र ओळखलं होतं की त्याचं पण खूपच मन होतं ह्याचा आनंद घेण्याची. मात्र तो मला म्हटला की राव तुम्ही एकट्या राहता आणि ही वस्ती पण किती लांब शेतामध्ये आहे. मी म्हटलं त्याच्यात काय आहे, मला सवय आहे. एवढं लांब जरी असलं तरी त्याच्यात मी कोणाला घाबरत नाही. तो म्हटला की हो, तुमच्यासारखी व्यक्ती पाहिजे. मी म्हटलं बरं तुम्हाला चहा करते. तो नकोच म्हणत होता. पण मी म्हटलं अहो एवढ्या रातचं कसं जाणार आणि थंडी पण किती आहे. तो नकोच म्हणत होता म्हणून मग मी पण काही जास्त बोलले नाही. त्यावेळेस तो बोलता बोलता म्हणाला की बरं काही लागलं तर फोन करत जावा, माझा नंबर घ्या. मी म्हटलं की बरं. त्याने माझा पण नंबर घेतला आणि त्यावेळेस मी त्याला म्हटलं की काय हो, तुम्ही एकटेच असता इथे राहायला? तो म्हटला की हां, डॉक्टरांच्या इथे रूम आहे तिथे मी राहतो काही दिवस फक्त, परत जाईन मी माझ्या गावाला. बोलता बोलता मी म्हटलं तुम्ही खूपच दिसायला देखणे दिसता हो. मी असं म्हणताच त्याने ओळखलं होतं की माझ्या पण मनात आता काय आहे ते. कारण की मी त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आणि त्याच्या नजरेवरून त्याच्या मनातल्या भावना मी सहजच जाणून घेतल्या. तो म्हटला की तुम्हाला आवडलो का? मी लाजल्याने काही सुरुवातीला बोलले नाही. तो म्हटला की बोला ना, मला तर तुम्ही खूपच आवडलात. तुमची इच्छा नाही का? मी म्हटलं तसं नाही हो, मला पण तुम्ही खूप आवडला. बाई गं, मी मात्र आश्चर्यचकित झाले होते. आम्ही बोलता बोलता तो मला म्हटला की मग कधी आपली भेट व्हायची. म्हटला की आता थंडीचं तर राहत नाही. माझा हा मात्र चांगलाच तयार झाला आहे. मला मात्र समजलं की त्याला काय म्हणायचं ते. मी पण खूप दिवस झाला असा कोणाकडून आनंद घेतला नव्हता. मग मी पण लगेच तयार झाले आणि म्हटलं पण कुठे? मी म्हटलं चला माझ्या रूममध्ये. त्यावेळेस मी आतमध्ये पाहिलं. मालक मात्र गाढ झोपेत होते आणि त्यांनी एकदा गोळ्या औषधं घेतलं की ते अगदी सकाळपर्यंत अगदी गाढ झोपी जायचे. त्यांना काहीसुद्धा समजत नसायचं. मग काय, त्याला घेऊन मी आतमध्ये आले आणि म्हटलं की दरवाजाची कडी चांगली लावा, वरची पण कडी लावा, जेणेकरून कोणीसुद्धा घेणार नाही. तो म्हटला की हो. मग काय, आतमध्ये आल्यावर मी खूप लाजत होते. पण तो जणू काही याच्यातला चांगलाच अनुभवी असेल तरुण असंच मला वाटलं. कारण की तो अजिबात लाजत नव्हता. तो याच्यामध्ये चांगलाच अनुभवी होता. आतमध्ये आल्यानंतर मी लाजून बेडच्या एका कोपऱ्यात गेले. त्यावेळेस त्याने त्याच्याजवळ असलेलं सगळ्या वस्तू एका बाजूला ठेवल्या आणि तो म्हटला की या ना, अशा का लांब झाल्या? मी म्हटलं नको गं बाई, मला लाज वाटते. लगेच तो माझ्याजवळ आला. तो धाकट डिप्पड होता. मी त्याच्यासमोर काहीच नव्हते. त्याने तिथे गेल्यानंतर मला मिठीत ओढलं आणि वेड्यासारखंच सुख देऊ लागला. खरंच तो क्षण मात्र माझ्या कायमच लक्षात राहण्यासारखा होता. मी एवढी त्याच्यापासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मला माहीत होतं की मी स्वतःहूनच त्याला ही संधी दिली
आणि त्याचं चांगल्याच प्रकारे तो सोनं करेल. मी म्हटलं की अहो एक काम करा ना. तो म्हटला काय? मी म्हटलं तेवढी लाईट बंद करा. तो म्हटला का? असू द्या ना. मी म्हटलं नको, मला कसं तर होतं आहे, लाज वाटते. त्यावेळेस तो म्हटला की मला तर तुमचं सौंदर्य पाहायचं आहे आणि लाईट बंद करून कसं जमेल. मग काय त्याने नाही केले आणि त्या लाईटीच्या उजेडामध्ये सुख देऊ लागला. वेड्यासारखे सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेऊ लागला. माझ्या तोंडातून रसाळ आणि मधाळ आवाज निघत होते. बाई ग, त्याचा पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि म्हटलं की अहो दमानी आणि धीरानी. तो म्हटला की आता दम आणि धीर धरवतच नाही, बघा असाच आनंद मिळतो. मग काय मी थोडीच आता त्याला थांबवणार होते. त्याला जसं आनंद घ्यायचा तसा घेऊन देत होते. त्या दिवशी सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव भेटला. मात्र मला खूप वर्षानंतर असा कोणीतरी जोडीदार मिळाला होता. त्याने चांगले सुख दिलं आणि मी खूपच थकून गेले. तो पण थकला होता. दोघांचे श्वास खूपच अगदीच वाढले होते आणि धडधड पण तेवढीच झाली होती. खूप दिवसानंतर तो म्हटला की असं कोणीतरी शांत केलं. मग काय तिथून पुढे मात्र माझी आणि त्याची भेट नक्कीच व्हायची. तो पेशंटला चेक तपासणी कराय ज्यावेळेस आमच्या त्या घरी यायचा, तेव्हा मात्र माझं आणि त्याची नेहमी भेट होत असायची. कधी येतोय तो असंच मला होत असायचं. तर कसं वाटला त्या दिवशीचा माझा अनुभव ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.